नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलाय आणि राजकीय वातावरण शांत झालं, पण बहुतांश ठिकाणी धक्कादायक निकाल लागून दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्येही धक्कादायक निकाल लागल्याचं बघायला मिळालं. गेल्या 8 टर्मपासून आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरातांना देखील पराभवाचा सामना करावा लागलाय. शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केला आणि एक इतिहास रचला. तसेच निवडणुकीपूर्वी संगमनेर तालुक्यातील साकूर येथील महालक्ष्मी रेस्टॉरंटचे मालक विकास पवार यांनी जर अमोल खताळ संगमनेरचे आमदार झाले तर दिवसभर मोफत चहा वाटप करण्याचा पणच केला होता. अखेर तो पण देखील विकास पवार यांनी पूर्ण केलाय. विकास पवार यांनी अमोल खताळ आमदार झाले म्हणून आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ग्राहकांना रविवारी दिवसभर मोफत चहाचं वाटप केलं. खरं तर आपल्या नेत्यासाठी कोण काय करेल याचंच एक उदाहरण बघायला मिळालंय. गेल्या अनेक वर्षांपासून विकास पवार हे विखे परिवाराचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे. मात्र विकास पवार यांच्या या कृतीमुळे त्यांची संपूर्ण पठार भागात चर्चा रंगली आहे. शिर्डी मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार माननीय अमोलभाऊ खताळ यांच्या प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे. आणि त्यांच्या विजयाचं श्रेय हे ग्रामीण भागातील जनतेचं आहे. ग्रामीण भागातील जनतेने संपूर्ण सहकार्य केलं, पूर्ण पाठिंबा दिला, रात्रंदिवस मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून हे दोन्ही आमदार झालेले आहेत. आणि त्यांच्या प्रित्यर्थ त्यांचा आनंदोत्सव आम्ही आज साजरा करत आहोत. आमच्या महालक्ष्मी रेस्टॉरंटच्या वतीने सर्व बंधू आणि भगिनींना, लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी चहाचे वाटप मोफत करण्यात येत आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनी आणि ग्रामस्थांनी या चहाचा आस्वाद घ्यावा ही मी यांना विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे माननीय सुजयदादा विखे पाटील यांचाही वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने मी असंख्य आमच्या मतदार बांधवांना चहाचे वाटप करत आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.